Hello student. Yes. Today we are going to learn kilometer, hectometer, decimeter, centimeter. These are the fundamental units. Okay. Hey, good morning all of you. ठीक है ना? Okay. Mathematics. Okay. These kilometer, then kilogram, liter. We know सर्वांना माहिती आहे किलोमीटर. Okay, is remaining. Okay, 1 किलोमीटर माहिती आहे तुम्हाला? 1 किलोमीटर, 1 किलोमीटरचे किती होतात? 1000 मीटर. 1 किलोमीटरचे 1000 मीटर. त्याचप्रमाणे 1 किलोग्रॅमचे 1 किलोग्रॅमचे 1000 ग्रॅम, बरोबर की नाही? आणि 1 लिटरचे 1000 ml म्हणजे मिलीलिटर. आपण म्हणतो 1 किलोमीटर जायचं म्हणजे किती मीटर जायचं? 1000 मीटर. 1 किलोग्रॅम द्या बरं कांदे, 1000 ग्रॅम. 1 लिटर द्या द्रव पदार्थ, तेल असेल, बरोबर की नाही, किंवा पेट्रोल असेल, डिझेल असेल. 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर. या ठिकाणी या मूलभूत राशी वजन, वस्तुमान आणि इथे हे द्रव्य संचय. आता आपण म्हणतो यापुढे जाऊ. आता एवढं लिहून घ्या. ओके, कॅन आय क्लीन? ओके. मग 1 मीटर कापड, 1 मीटर कापड म्हणजे किती सेंटीमीटर मध्ये येईल ते? 100 सेंटीमीटर. एका मीटरचे 100 सेंटीमीटर, बरोबर की नाही? आणि आपण जर बघितलं तर मिलीमीटर या मेजर स्केलवर असतं. मिलीमीटर मोजपट्टी. मग याच्यावर काय असतं? 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटरचे किती भाग होतात मिलीमीटर मध्ये? 10 मिलीमीटर. हे 10 मिलीमीटर, बरोबर की नाही? सोनं असेल, गोल्ड, गोल्ड आहे समजा 1 तोळा. सोनारकडे जातो आणि 1 तोळा सोनं आहे. 1 तोळा म्हणजे किती? 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम. 10 ग्रॅम म्हणजे 1 तोळा, बरोबर? हे आपल्याला आलं पाहिजे. 1 मीटर कापड घ्यायला गेला तर तो 100 सेंटीमीटर, नाही तर आणि 50 सेंटीमीटर म्हणजे अर्धाच मीटर देणार. 50 सेंटीमीटर म्हणजे अर्धा मीटर, नाही का? हाफ मीटर.
इज इक्वल टू 50 सेंटीमीटर. याच्यात फसगत होते. मग आता तुम्हाला होमवर्क आहे, तो तुम्ही करायचा. पहिला प्रश्न, 2 मीटर बरोबर टिंब टिंब सेंटीमीटर. दूसरा 4.5 किलोग्राम टिंब टिंब ग्रॅम. आणि तिसरा देतो, देऊ ना तिसरा, 1.5 लिटर इज इक्वल टू डॅश डॅश मिलीलीटर. हे 10 मार्काचे प्रश्न आहे, तुम्हाला उद्या होमवर्क म्हणून दिलं. ओके ओके, हॅव अ गुड डे. नाईस.